रात्रीत काहीही लागलं, काहीही प्रॉब्लेम आला तरी अनुराधाला बोलवा. हां, हो, अनुराधा मॅडम आणि अंजली मॅडम दोघींची नाईट आहे आज. हो, पण अंजलीला इथे नाही बोलवायचं. इथे जर आता अंजली मॅडम असत्या ना, त्या लगेच तुम्हाला घेऊन गेल्या असत्या राऊंड मारायला. आपण डॉक्टर आहोत, हे आपलं काम नाही असं कधी त्यांना वाटतच नाही. आता मी जे काही करतोय ना ते फक्त आईसाठी. पण एका मुलीमुळे हे सगळं बदललं. कोणी पेशंट आहे का? डॉक्टर आहे, डॉक्टर अंजली. हॅलो मॅडम. येते मॅडम. चल. हे अंजली, मिस्टर पाटीलची केस आली आहे ती बघितलीस का ग तू? अंजली, काय? हा, काय ग? अगं काय ग काय? मी म्हटलं ते मिस्टर पाटील ऍडमिट झाले, त्यांची केस बघितलीस का तू? त्यांच्या तोंडात सलायवाचं सिक्रेशन होत नसल्यामुळे गिळायला त्रास होतोय त्यांना. हो, मेडिसिन्सच्या साइड इफेक्ट्समुळे होतो झिरोस्टोमिया. ए, बोलतोय ना आपण? ठेवतो फोन. सॉरी. अरे अरे अरे, रिलॅक्स. आय वॉज किडिंग. घे या. हॅलो. पटकन तयार हो, मी तुला हॉस्पिटलच्या खाली घ्यायला येतोय. काय? गेट रेडी फास्ट, आपण कॉफी प्यायला जातोय. तुम्ही कुठे आहात आता? मी आता मरीन ड्राईव्हला आहे. द्याल ना तुमच्या बिझी शेड्यूल मधून आम्हाला थोडासा वेळ? म्हणजे तुम्ही आता खरंच मुंबईत आहात? अगं हो, मी खरंच मुंबईतच आहे. तुझ्या हॉस्पिटलचा पत्ता सांग, मी तुला घ्यायला येतो, आपण लगेच निघूया. सॉरी सर, माझी आज नाईट शिफ्ट आहे त्यामुळे मी नाही येऊ शकणार. क्या अंजलि मैडम, मैं इतना दूर से आया और तुम मेरे को नाइट शिफ्ट का बहाना देता है. सर, आय एम रिअली सॉरी. पण तुम्ही खरंच आता मरीन ड्राईव्हला आहात? नाही, म्हणजे मी मुंबईतच होतो, पण आता मला लगेच निघावं लागतं. म्हणजे तुम्ही मुंबईत नाही आहात तर मस्करी करताय सर? नाही नाही, पण हल्ली मनाने मी मुंबईतच असतो. का? का म्हणजे काय, माझी फॅमिली तिथेच असते ना. या राईट. एनिवे, नेक्स्ट टाइम आपण नक्की जाऊया कॉफी प्यायला. येस, नक्की. गुड नाईट, बाय बाय. या बाय, गुड नाईट. अनु, अंजली, अशी बघ जरा. The face is glowing यार. अनु, अरे रिअली अंजली? कळलं. ऐक ना, मला कॉफी प्यायची. हो, पिऊया ना कॉफी. खरं तर मरीन ड्राईव्हला जाऊन कॉफी प्यायची. मरीन ड्राईव्हला जाऊन कॉफी प्यायची आहे? मला काहीच प्रॉब्लेम नाही, पण आर यू शुअर की मरीन ड्राईव्हला जाऊन कॉफी वगैरे तुला माझ्या बरोबर प्यायची आहे? अनु, मी जाऊन कॉफी घेऊन आले. अरे पण कशाला? Bye. ऐक ना. आले. अरे लेकिन वो मरीन ड्राइव. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय म्हणतोय पेशंट? बरं वाटतंय मला, पडून पडून कंटाळा आला. म्हणूनच मी हे आणलंय तुझ्यासाठी. काय? अगं, तुझी काही पुस्तकं आणि तुझं विणकामाचं सामान. एवढं सगळं कशाला आणत बसला? कंटाळा आलाय ना, मग मन रमवायला तुझं. ठीक आहे, हे पुस्तक वाचत होतीस ना, घे.
बुकमार्क मी नव्हता ठेवला. मी ठेवलं. पान नंबर 157. हा नंबर पण लक्षात आहे तुमच्या. अगं त्या दिवशी तू रात्री वाजता वाजता झोपलीस तेव्हा हे पुस्तक वाचत होतीस तू. मीच उचलून ठेवलं. तेव्हा लक्षात ठेवला होता मी हा पान नंबर 157 आणि त्यात बुकमार्क घालून ठेवला. जयू, असे असंख्य बुकमार्क्स मी माझ्या मनातल्या आठवणींच्या पुस्तकात घालून ठेवले. चांगल्या चांगल्या आठवणी अशा पटकन चालता याव्या म्हणून. सगळं संपलं म्हणून पुस्तक मिटून नाही ठेवलेलं मी अजून. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. या. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग. हा मॅडमचा ECG आहे आता सकाळचा. गुड गुड गुड. थँक्यू. बरं, मला तुम्हाला पर्सनली थँक्यू म्हणायचं. कशाबद्दल? अगं तू रात्रभर इथे होतीस म्हणून मी आणि यश तिथे घरी निवांत होतो. काहीतरीच काय सर, हे माझं घरचं काम होतं असं मी समजते. खरंच जागी होती ती रात्रभर. मला जेव्हा जेव्हा जाग आली ना ती बसलेलीच होती. आशा, तुझी ड्युटी संपली असेल ना ग आता. जा तू घरी आता. हो, मी निघते आणि दिवसभर प्रदीप असेल तुमच्या बरोबर. निघू मी? ये आता. ही फाईल इथे ठेवते. येस, थँक्यू. ही आशा ज्या दिवशी या हॉस्पिटलमध्ये जॉईन झाली ना त्या दिवसापासून ही अशी आहे, उत्साही. म्हणजे समजा आता फुल नाईट शिफ्ट केले ना तिने, तिला परत डे शिफ्ट करायला सांगितली तरी कुरकुर नाही करणार, तयार होईल लगेच. काय ग, कसला विचार करतेस? तुम्ही जसं आशाचं कौतुक करताय ना तसंच आशा अंजलीचं कौतुक करत होती. तिचा खूप जीव आहे अंजलीवर. खूप लागवी मुलगी आहे असं म्हणत होती. काय झालंय? काय चाललंय? सर ऍक्च्युली रोड ऍक्सिडेंटची केस, पण त्याची तब्येत बरी आहे आता. तरी म्हणतोय की समहा मला बरं वाटत नाही. काही कळत नाही सर काय झालं. क्या हुआ है? कुछ प्रॉब्लम है? सर, ही लुक्स डिप्रेस्ड. आप बताएंगे ही नहीं तो मुझे पता कैसे चलेगा? देखिए अभी आपकी तबीयत बिल्कुल ठीक लग रही, तो प्रॉब्लम क्या है? सर, सच बात बताऊं, मुझे मेरी माँ की बहुत याद आ रही. 2 साल हुआ माँ से मिलकर. प्लीज रोइए मत आप. सर, मी एक सुचवू का? आपण जर त्याच्या आईला इथे बोलून घेतलं तर? तुम्ही काय बोलताय कळतंय का तुम्हाला? सर, पण त्याची आई जर इथे आली तर त्यालाही बरं वाटेल ना तिला भेटून. आई आणि मुलामध्ये इंटरफेअर करत जाऊ नका. आय मीन त्याच्या आईला इथे बोलवण्याचं काम आपलं नाहीये. हॉस्पिटलमधली सगळी माणसं तिचं कौतुक करतात. अशा गुणी मुलीबद्दल यशला नेमका काय प्रॉब्लेम आहे? तिचं नाव काढलं की त्याची अशी चिडचिड का होते हो? अगं तुझं BP नॉर्मल होतंय, मी बघितलं आता फाईल मध्ये. गुड, इट्स अ गुड साईन. विषय का बदललात तुम्ही? या विषयावरती तू माझ्याशी बोलण्यापेक्षा यशशी बोललेलं जास्ती बरं नाही का? या संबंधातले माझे विचार तुला माहिती आहेत. डॉक्टर अनुराधा, त्याचे डिस्चार्ज पेपर रेडी करा. तो घरी जाऊ शकतो. ही इज फाईन नाउ. ओके सर. आणि डिस्चार्ज मिळाल्यानंतर आईला कसं भेटायचं, कुठे भेटायचं त्याचं तो ठरवेल. तुम्ही उगाच नको ते सल्ले देत जाऊ नका. माझ्या आईला भेटला नाही आता तुम्ही? माझ्या आईच्या जवळ सुद्धा जायचं नाही.
यश, गाई तू का उठतेस? आराम कर ना. अरे आराम तर करते दिवसभर. सावकाश. हा, किती वेळ झोपायचं सांग मला. गाई पण तू जेवढा आराम करशील तेवढी लवकर बरी होशील. काय झालं यश? बस बरं, बस. कसल्या काळजीत आहेस एवढ्या? नाही काही नाही, तेच युज्युअल कामाचं टेन्शन, बाकी काही नाही. तू आराम कर. मी यश, एक मिनिट. काही हवंय का तुला? मला उत्तर हवंय. देशील? कसलं उत्तर? यश, तिच्यावर एवढा राग काय आहे तुझा? कोणाचा राग आहे? मी ऑलमोस्ट सगळ्यांवरच रागवतो इथे. अंजली बद्दल बोलते. एक मिनिट, ती इथे आली होती? नाही, ती इथे नव्हती आली. चिडू नकोस लगेच. पण इथे आलेला प्रत्येक माणूस तिच्याविषयी प्रेमाने बोलतो. यश, ती अतिशय निर्मळ मनाची आणि साधी मुलगी आहे. मी मागे 1-2दा हॉस्पिटलमध्ये भेटली आहे तिला. काही माणसं कशी बघितल्यावर लगेच आवडून जातात ना आपल्याला, तशी आहे अंजली. तुला का राग येतो तिचा? आपण नंतर बोलूया ना या विषयावर. तू आधी बरी हो. बरं बरं, तू म्हणशील तसं. तू आराम कर. मी यश, एक मिनिट आले. काय झालं? तू रागात दिसतोयस. बोलून काही उपयोग आहे? यश, काय झालंय अचानक? तुला जे करायचं असतं ते तू इनडिरेक्टली करतेसच ना. मला कळतंय तुझं काय सुरू आहे रोहिणी. तू क्लिअरली सांगणार आहेस का मला काय झालंय? अंजली आज हॉस्पिटलमध्ये कोणामुळे? तुझ्यामुळे. गॉड, परत तेच? मला वाटलं हा विषय संपला असेल आता. कसा संपेल? जोपर्यंत ती मुलगी या हॉस्पिटलमध्ये आहे तोपर्यंत हा विषय नाही संपणार. ओके, आत्ता एवढा राग येण्यासारखं काय केलंय तिने? आता तर ती काकूंसमोर पण येत नाही. समोर न जाता, पिक्चर मध्ये न येता काय करायचं हे बरोबर कळतं तिला. काय केलंय तिने यश? तुम्ही सगळे तिचं वकीलपत्र घेऊन आहातच. आता आईला सुद्धा आवडायला लागली. तिची बाजू घेऊन बोलत होती आई माझ्याशी. काय? आणि यात तुझा रोल असणारच काहीतरी. यश प्लीज, मी काकूंशी अंजली या विषयावर काहीही बोललेले नाहीये. तू प्लीज आता माझ्यावर घसरू नकोस. मला काही ऐकून घ्यायचं. प्लीज आपण केबिन मध्ये जाऊन बोलूया का? प्लीज प्लीज. ओके. येऊ काय मॅडम? अरे प्रदीप, ये ये ये. कसा आहेस बाबा? मस्त मजेत. तुमची तब्येत कशी आहे आता? छान आहे. बऱ्याच दिवसात घरी नाही आलास रे. नाही तर यांची पुस्तकं घ्यायला यायचंच तू. हो. आणि तब्येतही सुधारलेली दिसते. लग्न झालं ना मॅडम. बायको नॉनव्हेज बनवण्यात एक्सपर्ट आहे. रोज वेगवेगळ्या रेसिपी करत असते. काय प्रदीप, लग्न झालं सांगितलं सुद्धा नाहीस. सो सॉरी मॅडम, कुणालाच बोलवता नाही आलं. तुम्हाला तर माहिती आहे की माझ्या लग्नामुळे इथे खूप प्रॉब्लेम्स झाले. काय प्रॉब्लेम? मला नाही माहिती काय. मॅडम तुम्ही आत्ता आराम करा, मी नंतर सांगेन सावकाश. अरे आराम करून करून तर कंटाळा आलाय मला. सांग ना मला काय झालं. मॅडम आपल्या हॉस्पिटलमध्येच रोज डिसूजा नावाची नर्स आहे. तिच्याशीच लग्न झालं माझं. अरे वा. खरं तर आमच्या घरच्यांचा खूप विरोध होता आमच्या लग्नाला. मग आम्ही रजिस्टर मॅरेज करून मोकळे झालो. मग काय,
रोजच्या भावाने इथे येऊन खूप राडा घातला मॅडम. अरे बापरे, मग मॅडम खर तर त्या दिवशी फक्त एका व्यक्तीमुळे आम्ही वाचलो, नाहीतर आमचं काय झालं असतं काय माहिती. कोण देवदूत आला धावून? हं? दुसरं कोण, आमच्या अंजली मॅडम. अंजली? मॅडम खर तर मला आणि रोजला मदत करण्याची काहीच गरज नव्हती त्यांना. त्या डॉक्टर, मी वॉर्ड बॉय, पण त्या असा भेदभाव मानत नाहीत ना. त्या खूप चांगल्या आहेत, त्यांना कोणाचा त्रास भगवतच नाही अजिबात. खरं तर त्यांची खूप मदत झाली आम्हाला. बरं मॅडम, मी येतो आता, जरा काम आहे वाढ. नाही प्रदीप, थांब जरा 2 मिनिटं. काय मॅडम? मला नीट सगळं सांग, काय झालं होतं? आता तरी पटतंय का तुला? मी काकूंना अंजलीच्या बाबतीत काहीही सांगितलेलं नाहीये. हो. एक सांगू का? मला असं वाटतं की आत्तापर्यंत जे काही घडलंय अंजलीच्या बाबतीत ते तू विसरून जा. कारण अरे तेच तू मनात ठेवून बसलास तर ती डोळ्यासमोर आल्यानंतर सतत तुला त्रास होणार. म्हणूनच ती मला माझ्या डोळ्यासमोर नको होती ना. आणि कसं विसरून जाऊ रोहिणी? हाऊ इज इट पॉसिबल? नवीन हॉस्पिटलचं मॉडेल मोडलं तिच्यामुळे. आज आईची तब्येत ठीक नाहीये तीही तिच्यामुळे. तू आता प्लीज तेच परत उगाळत बसू नकोस. व्हॉट डू यू मीन बाय उगाळत बसू नको? मेडिकल असोसिएशनच्या चौधरींसमोर जो तमाशा झालाय ना, त्यामुळे तुला वाटतं आपल्याला एनओसी मिळेल? यश, इतका निगेटिव्ह विचार का करतोयस तू? निगेटिव्ह नाही, प्रॅक्टिकल विचार करतो. आता हे जे काही घडलंय ते तर बदलता येणार नाही आपल्याला. आणि एवढं सगळं सहन करून सुद्धा माझ्या आईकडून मला काय ऐकायला मिळालं? की सगळेच म्हणतायत अंजली खूप चांगली मुलगी आहे, मग तू तिचा एवढा राग का करतोस? हे काय? यश, एक फ्रँकली सांगू तुला? सांग. मला वाटतं अंजली ह्या मुलीचा खूप विचार करतोयस तू. खूप जास्त महत्व देतोयस तिला. काय बोलतेस? अरे हो, फॅक्ट आहे ही. अरे ती साधी एक इंटर्न मुलगी आहे. काही लोकांनी जाऊन काकूंकडे तिचं कौतुक केलं तर काय बिघडतं? ती स्वतः तर गेली नाहीये ना काकूंकडे स्वतःच कौतुक करून घ्यायला. काय पटतंय का मी काय बोलतेय ते? तरी सुद्धा एक गोष्ट घडते ते अंजलीमुळे, जे तुझ्या लक्षात येत नाहीये. डॅडचे विचार तुला माहित आहेतच. गरिबांची सेवा अँड ऑल. आणि ती अंजली आल्यापासून या सगळ्या गोष्टी परत एनकरेज व्हायला लागल्यात आपल्या हॉस्पिटलमध्ये. आधी फक्त गरीब वॉर्ड होता, पण आता तसं नाहीये. मला अशी भीती वाटायला लागली की हे सगळं हॉस्पिटलच गरीब वॉर्ड होतंय की काय. म्हणजे एकीकडे मी हायटेक हॉस्पिटलची स्वप्न बघतो आणि दुसरीकडे डॅड डॉक्टर कमी आणि सोशल वर्कर जास्त वाटू लागले त्या अंजलीमुळे. सांग ना, काय चुकतंय माझं? सांग. तू म्हणते सगळं विसर. अगं माझ्या जवळचेच ते अंजलीचा विचार करायला भाग पडतायत मला, इन्क्लुडिंग यू. सांग ना, काय चुकतंय मग माझं? सांग. यश, मी जरा काकूंना बघून येते.